आपण ऐकत आहात मिसमॅच लव्ह या कथेचा पुढचा भाग आणि हे आहे VAG मराठी स्टोरीज. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव्ह भाग 4. तिनं मिटल्या डोळ्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. तिला निर्णय असा घेता येत नव्हता. मला थोडा वेळ हवाय. तुझा भाऊ मृत्यूच्या शय्येवर आहे आणि तुला वेळ हवाय. ठीक आहे. म्हणत ते निघू लागणार तर तिला उगाच एक भीती स्पर्शून गेली. तिने त्यांना पटकन हाक मारली. सर 1 मिनिट. ठीक आहे, मी तयार आहे. ठरलंय ना आता तुझं नक्की? हो, काय करावं लागेल मला? तिनं अडखळत प्रश्न केला. सांगतो. दादासाहेबांनी आपला हात खिशात घातला आणि पुढच्या क्षणाला गार्गीच्या हातात व्हिजिटिंग कार्ड ठेवलं आणि निक्षून सांगितलं, उद्या दुपारी ठीक 4 वाजता या पत्त्यावर माझ्या नातवाच्या ऑफिसमध्ये पोहोचायचं. त्याला भेटून घे. जे बोलायचं ते बोलून घे. पुन्हा मात्र माघार नाहीये, कारण तुझं खूप महत्वाचं काम मी करतोय, हे विसरू नकोस. गार्गीने थरथरत्या हाताने ते कार्ड घेतलं आणि तिचे शब्द हवेतच हरवले. हो, पण बिलाचं तेवढं होईल ना? हो, बिलाचं काम झालेलं असेल हा माझा शब्द आहे. पण हो, यासाठी एक करार होईल आपल्यात. कारण उद्या तू पैसे घेऊन मुखरलीस तर काय करायचं मी? तुमचा शब्द आहे तर माझाही शब्द आहे सर. मी गार्गी प्रधान आहे. माझा दिलेला शब्द मी कधीच मोडत नसते. ठीक आहे, तरीही यावर तुला साईन करावी लागेल. मी एक बिझनेसमन आहे आणि प्रत्येक व्यवहारावर असा आंधळेपणाने विश्वास नाही ठेवू शकत. पण हे काय आहे? हे फक्त एक ॲग्रीमेंट आहे की मी तुला पैसे देतोय आणि तू त्या बदल्यात माझ्या नातवाची बायको होणार आहेस, एवढंच लिहिलंय. हवं तर वाचून घे. त्यांनी तिच्या हातात ते कागदपत्र दिले. तिने ती आलटून पालटून पाहिली. त्यात लिहिलेलं की तिला त्यांच्या नातवाशी लग्न करावं लागेल आणि त्या बदल्यात तिला ते एक रक्कम देत आहेत. यात रक्कम मेन्शन नाहीये. तू आकडा सांग, ती त्यात ॲड होईल. दादासाहेब म्हणाले, ठीक आहे, मला बस माझ्या दादाचा हॉस्पिटलचा खर्च व्हावा हीच अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त मला तुमचा 1 रुपयाही नकोय. गार्गीचा प्रामाणिकपणा पाहून दादासाहेबांना अर्थात वेगळं वाटलं. ही मुलगी वेगळी आहे. त्यांच्या हुशार नजरेला लगेच कळलेलं. गुड, हा घे तुझा चेक. त्यावर तू अमाऊंट टाक आणि हो, उद्या वेळेत पोहोचशील. उचित झालेला चालणार नाही. लक्षात ठेव, माझा नातू अतिशय शिस्तप्रिय आहे. ठीक आहे, ती म्हणाली आणि देशमानेंना इशारा करून दादासाहेब निघून गेले. असं अचानक लग्नाचा प्रस्ताव, हे काय चाललंय काय माझ्या आयुष्यात, असा विचार करत असतानाच प्रियांश तिथे धावत आला. गार्गी, गार्गी काय झालं? सगळं ठीक आहे ना? कसं आहे आता निशांत दादा? त्याचं ऑपरेशन करायला घेतलंय आणि पैशांची व्यवस्थाही झाली आहे. पण तिचा चेहरा धीरगंभीर झालेला. आता पण काय? एवढ्या पैशांची व्यवस्था झाली सुद्धा? आणि कशी काय? आणि व्यवस्था झाली आहे ना, मग हो ना खुश. आणि आता हा पण कशाला घेऊन बसलीयेस? तो उत्साहाने म्हणाला. गार्गीने रडवेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. ती त्याला घडलेला प्रकार सांगू लागली. तू समजतोस तसं नाहीये प्रियांश. मला तर माझ्या आयुष्यात काय चाललंय तेच कळेना झालंय. अगं झालं काय? बोल तर. मागच्या 15-20 मिनिटापूर्वी मला माहीत नव्हतं हे इतके पैसे मी कुठून आणि कसे गोळा करणार आहे. पण मगाशी एक श्रीमंत वयस्कर व्यक्ती आलेले. ते म्हणाले मी देतो पैसे बिलाचे. पण आता पण काय? ते म्हणाले त्या बदल्यात काय गार्गी? त्या बदल्यात त्यांच्या नातवाशी मला लग्न करावं लागेल. काय? लग्न? मॅड झालीस का तू?
हे ऐकताच प्रियांश तिच्यावर चांगलाच चिडला. गार्गी, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? एका अनोळखी माणसाशी तू लग्नाला तयार झालीयस आणि आपलं काय, आपल्या प्रेमाचं काय? गार्गी रडतच त्याला समजावू लागली. तिने त्याचे हात पकडले. प्रियांश दादाला वाचवायचं असेल तर हा एकमेव मार्ग आहे प्रियांश. मी तरी काय करू? मी कुठून आणू एवढे पैसे? अगं, म्हणून लग्न म्हणजे काय असतं याचा अर्थ कळतोय का तुला? हो, मला माहितीये, पण ते म्हणाले नाटक करायचंय काही दिवसांसाठी. खरंच लग्न नाही काय? मग काय हरकत आहे? अगं, पण त्यामध्येच काही होऊन बसलं तर काय करणार आहेस तू? आणि हे श्रीमंत लोक कसे असतात तुला माहित नाहीये का? हे बघ, मला सगळं माहितीये, पण आत्ता त्याला काहीही इलाज नाहीये. मला माझ्या भावाला वाचवायचंय. पण मला एक कळत नाही, जर का तो व्यक्ती श्रीमंत होता तर तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीसोबत त्याच्या श्रीमंत मुलाचं लग्न का लावतोय? हे विचारलंस का तू त्यांना? नाही, तेव्हा मला हे सगळं नाही सुचलं. माझ्या डोक्यात बस दादाला वाचवणं इतकंच होतं, गार्गी म्हणाली. काही असो, पण मला अजिबात पटलेलं नाहीये. एकदाही मला विचारावं असं वाटलं नाही तुला? माझा विचारही नाही आला. अगं, आपण लग्न करणार होतो. आय एम सॉरी, पण मला हे अमान्य आहे गार्गी. सॉरी गार्गी, वी आर डन. चल, गुड बाय. म्हणत प्रियांश तिथून खरंच निघू लागला पाहून गार्गीने त्याचा हात पकडला. प्रियांश प्लीज रागावू नकोस रे. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. दादाचा जीव जाईल प्रियांश, मी हतबल झाले. अरे, तुला दिसत नाहीये का? अगं, म्हणून तू लग्न करणार आहेस गार्गी? माझ्या समोर दुसऱ्या कोणाची तरी होणार आहेस तू? मला नाही एक्सेप्ट होत आहे हे. प्रियांश, हे बघ, हे लग्न फक्त एक तडजोड आहे. आय स्वेर, माझं वचन आहे तुला, गार्गी त्याला कळकळीने सांगत होती. मी फक्त आणि फक्त तुझीच आहे. माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे प्रियांश. हे फक्त दादासाठी. उद्या त्याला भेटायला जायचंय. हे फक्त दादासाठी करते मी. आणि उद्या त्याला भेटायलाही जायचंय. तिथे त्याच्यासमोर मी माझ्या सगळ्या अटी मांडेन आणि एकदा का ते काम झालं की आपण लग्न करू. प्लीज ना प्रियांश, मान्य कर. माझ्या दादासाठी मान्य कर प्लीज. गार्गी त्याची गयावया करत होती. प्रियांशने रागाने मान फिरवली. तू माझा विचारच केला नाहीस गार्गी. तुला माहितीये मला किती त्रास होतोय हे सगळं ऐकून? तो डोळ्यात पाणी आणत म्हणाला. आय नो प्रियांश, पण तूच सांग, इतके पैसे जमवणं आपल्याला पॉसिबल आहे का आता? सो प्लीज यावेळी मला साथ दे. प्रियांशने एक सुस्कारा सोडला. हां, ठीक आहे, आता काय बोलणार मी? तू निर्णय घेतलाच आहेस तर. पण मला हे पचवायला वेळ लागतोय गार्गी. मला आता इथं थांबवणार नाही. प्रियांश, सॉरी, मी जातोय. तो तिथून झपाझप निघून गेला. गार्गी तिथंच रडत उभी राहिली. तिला वाटत होतं तो आपल्या प्रेमापोटी दुखावला गेलाय. त्याला समजावता येईल असा विचार करत ती नवीन संघर्षासाठी स्वतःला तयार करत होती. थँक गॉड, दादाच्या ऑपरेशन आणि हॉस्पिटल बिलाचं तर काम झालं. तो आता सुखरूप असेल. पण आता या मुलाशी लग्न करावं लागेल. पण कोण असेल हा बिचारा मुलगा? मला वाटतं नक्कीच काहीतरी दोष असणार त्या मुलात, म्हणून नाटक करायला सांगितलं असेल त्याच्या आजोबांनी. मी पाहिलंय ना, मूवी तसंच होतं. पण हो, हे लग्न म्हणजे माझ्यासाठी बस एक ॲडजस्टमेंट असेल. प्रेम नाही, कधीच नाही. माझं काम झालं की मी डिवोर्स घेणार आणि तिथून बाजूला होणार. हो, असंच करणार मी. ती स्वतःशीच ठरवत होती. पण तिला काय माहिती होतं की आज ज्या मुलाने तिचा दिवस खराब केलेला तोच मुलगा तिचा उद्या नवरा होणार होता. इकडे इनामदार व्हिलाचा तो भव्य डायनिंग हॉल एखाद्या राजवाड्यापेक्षाही कमी नव्हता. छताला असलेला विशाल क्रिस्टल झुंबराचा प्रकाश तिथल्या पॉलिश केलेल्या सागवानी डायनिंग टेबलवर पडत होता.
ज्यामुळे तिथली महागडी भांडी चमकत होती. टेबलवर मखमली कापडाची नक्षीदार मांडणी होती आणि एका बाजूला युनिफॉर्ममधील 2 नोकर हातात पाण्याचे जग घेऊन शिस्तीत उभे होते. टेबलवर सूप सर्व करण्यात आलं होतं, पण कोणाचाही हात चमच्याकडे जात नव्हता, कारण मुख्य खुर्ची जी दादासाहेबांसाठी राखीव होती ती अजूनही रिकामी होती. गायत्री, अगं सूप थंड होतंय, बाबांना एकदा फोन लावून विचार ना कुठपर्यंत आहेत ते. श्रीकांतरावांनी हातातलं नॅपकिन नीट करत विचारलं. त्यांच्या आवाजात अधिकार होता, पण वडिलांबद्दलचा आदरही तितकाच होता. लावला होता श्रीकांत, पण त्यांचा फोन नॉट रिचेबल लागतोय, ड्रायव्हरचाही फोन लागत नाहीये, गायत्रीने काळजीने उत्तर दिलं. त्यांनी आपल्या हातातल्या हिऱ्यांच्या अंगठीशी खेळत दरवाजाकडे पाहिलं. बाजूलाच बसलेल्या निधी काकूंनी आपल्या सिल्कच्या साडीचा पदर सावरला आणि पती मनीषच्या कानात काहीतरी कुजबुजल्या. काय हो, बाबा सहसा असे जेवणावेळी कुठे बाहेर जात नाही. मला वाटतंय ते न्यूजचं चांगलंच मनावर घेतलंय त्यांनी. तू गप ना, नको लक्ष घालूस यार, मनीष म्हणाले. कार्तिक मात्र बस शांतपणे समोर जे चाललंय ते पाहत होता. यावेळी ग्रँडपा असे बाहेर गेलेत म्हणजे त्यांनी खरंच त्या मुलीला शोधून काढलं की काय, अशी भीतीच त्याला छळून गेली. आणि आता त्या मुलीशी लग्न म्हणजे त्याला आत्महत्या वाटत होती. त्याच्या समोरच्या पांढऱ्या शुभ्र प्लेटमध्ये सूपचा वाफाळलेला बाऊल होता, पण तो मख्खपणे दरवाजाकडे बघत होता. त्याचा पांढरा शर्ट आणि हातातला महागडा रोलेक्स वॉच त्याच्या श्रीमंतीची साक्ष देत होता, पण त्याचा चेहरा मात्र रागापेक्षा आता वैतागलेला दिसत होता. इतक्यात बाहेरच्या पोर्चमध्ये गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. अगं बाई, आले वाटतं बाबा. सिद्धू, त्यांचंही ताट करायला घे, गायत्री म्हणाली. काहीच मिनिटातच मुख्य दरवाजा उघडला गेला आणि दादासाहेब इनामदार रुबाबात आत आले. त्यांच्या हातातली चांदीची मूठ असलेली काठी जमिनीवर ठकठक वाजत होती, ज्या आवाजाने हॉलमध्ये एक शांतता पसरली होती. वाढायला सांगा, दादासाहेबांचा गंभीर आवाज हॉलमध्ये घुमला. ते आपल्या मुख्य खुर्चीवर आले आणि बसले. नोकराने लगेचच त्यांच्या हातात गरम पाण्याचा टॉवेल दिला. हात पुसून झाल्यावर त्यांनी नजर वर केली आणि थेट कार्तिकच्या डोळ्यात पाहिलं. कार्तिक, मी तुझ्या त्या मिस्ट्री गर्लची माहिती मिळवली आहे. मी तिला भेटून आलोय. गार्गी प्रधान नाव आहे तिचं. हे ऐकून कार्तिकच्या अंगावर सरसरून काटा आला. काय? तुम्ही स्वतः तिला भेटायला गेला होतात ग्रँडपा? पण काय गरज होती? मी केलं असतं ना मॅनेज. तू जे मॅनेज केलंस त्याचा निकाल आपण टीव्हीवर बघितलाच आहे. दादासाहेबांनी त्याला एका वाक्यात गप्प केलं. त्या मुलीला पैशांची गरज आहे आणि आपल्याला वेळेची, त्यामुळे तिला मी लग्नासाठी तयार केलंय. काय? पण बाबा, ती मुलगी ती आपल्या घराण्याच्या योग्यतेची तरी आहे का? तिचं राहणीमान, तिचे संस्कार? गायत्रीने विचारलं. गायत्री, संस्कार आणि खानदान बघायची वेळ तुझ्या लेकाने घालवलीये, तेव्हा आज मी जो निर्णय घेईल तो तुम्हा सर्वांना मान्य असायलाच हवा. दादासाहेब पुन्हा गरजले. मी हे सगळं त्याच्या भल्यासाठीच करतोय. तर कार्तिक, उद्या दुपारी ठीक 4 वाजता ती तुला तुझ्या ऑफिसमध्ये भेटायला येईल. तुमच्या ज्या काही अटी असतील त्या तुम्ही दोघंही उद्या भेटून बोलून घ्या. कार्तिकने नाईलाजाने मान खाली घातली. आणि एक गोष्ट सर्वांनी कान उघडून ऐका. दादासाहेबांनी काठी जमिनीवर जोरात आपटली. मला या निर्णयात आता कोणताही बदल नकोय. पुढच्या 15 दिवसात कार्तिक आणि गार्गीचं कोर्ट मॅरेज झालेलं हवंय मला. त्यानंतरच कार्तिकच्या CEO पदाची अधिकृत घोषणा होईल. ही माझी अंतिम ताकीद आहे. दादासाहेबांनी आता जेवायला सुरुवात केली. मनीष आणि निधीचे चेहरे पडले होते, तर कार्तिकला मात्र दुपारचं ते वादळ आठवलं. त्याला विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलीला त्याने भिकारी समजून पैसे फेकले होते तीच मुलगी उद्या त्याच्या केबिनमध्ये त्याची होणारी बायको म्हणून भेटायला येणार होती. हॉलमध्ये पुन्हा तीच श्रीमंतीतली जीवघेणी शांतता पसरली होती. फक्त काट्या चमच्यांच्या
काचेच्या प्लेटवर होणारा किलकिल आवाज येत होता. कार्तिकला मात्र आता समोरच्या पंचपक्वानाची चव लागत नव्हती. त्याच्या डोळ्यांसमोर गार्गीचा तो मेयोनेज लागलेला चेहरा आणि तिचा तो विचित्र बोहोचिक अवतार पुन्हा पुन्हा येत होता. ज्या मुलीला त्याने भिकारी समजून 2 नोटा देऊन हकललं होतं, तीच मुलगी आता त्याच्या CEO पदाची आणि या घराण्याच्या इज्जतीची रक्षक बनून येणार होती. एकीकडे रक्ताचं पाणी करून अगदी CEO पदाच्या स्वप्नाजवळ आलेला तो, आणि दुसरीकडे ती डिझास्टर मुलगी. त्याला कल्पना नव्हती की ज्या सँडविचवालीला तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक समजत होता, तीच मुलगी त्याच्या या शिस्तबद्ध आणि नीरस आयुष्यात असं एक वादळ घेऊन येणार होती, ज्याच्या समोर त्याचा हा परफेक्शनचा किल्ला पत्त्यासारखा कोसळणार होता. आजचा भाग इथंच संपलेला आहे. दादासाहेबांनी तर आपला अंतिम शब्द कार्तिकला सुनावलाय. आता कार्तिक आणि गार्गीची ती दुसरी भेट कशी असेल? कार्तिक कोणत्या अटी गार्गीवर लादेल आणि गार्गी त्याला पाहून काय विचार करेल, हे तर आता पुढच्या भागातच कळेल. त्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.